नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आज आपण फुलाबाई बनसोडे या ठिकाणी आलो रेस्क्यू साठी. बरोबर या पायपाच्या फुले साईडला एक इंडियन स्पेकल कोबरा दडून बसलाय. हा सापाचं वैशिष्ट्य म्हणजे हा न्यूरोटॉक्सिक आहे आणि तो पूर्ण चापा विषारी जातीचा साप आहे. सापांमध्ये वैशिष्ट्य काय असतं? चेहरा लपला त्याला असं वाटतं की मला कोण पाहत नाही. तसं नसतं मित्रांनो, साप म्हणजे तर सापच आहे. तर चला मित्रांनो, ह्याला इथून रेस्क्यू करूया. नेचर मध्ये घेऊन जायचा प्रयत्न करू. जास्त नाही मित्रांनो, इंडियन्स पेक्षा कोबरा. म्हणजे आपल्याला भारतीय लागली. अयो मा. बघू शकता इंडियन स्पेक्टेड कोबरा ह्या सापांमध्ये वैशिष्ट्य काय असतं माहिती का? एकतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे मीटिंग पिरियड असते, त्यामुळे हे जास्त अग्रेसिव्ह पण असतं. जरा पाणी घेता का? अच्छा, पाणी घे. हा घे घे, कसं आहे घे. हो का, थांब थांब, खाली ठेव. नाग आहे, नाग. कोबरा कोबरा. जास्त करून साप जे आहेत उन्हाळ्यामध्ये मानवी वस्तीमध्ये सर्वात जास्त फक्त पाणी पिण्यासाठी जातात. आधी याला जरा शांत करू आपण. मित्रांनो, जसं आम्ही त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो तसं तुम्ही करू नका, कारण की आमच्या करण्याचा मागे खूप प्रॅक्टिस असते आणि खूप प्रकारचे वेगवेगळे जातीचे साप पाहिलेले असते. आम्ही रेस्क्यू तशी केलेली असते. आता जसं मी ह्या सापाला पाणी पाजतोय, मुळात असं नाही की हा मला ही चावल्यानंतर पाणी पाजते. इंडियन स्पेकल कोबरा अथवा न्यूरोटॉक्सिक जेही साप चावले मित्रांनो, तर पाणी मुळात पिताच येत नाही, कारण की आपल्या घशामध्ये जे लाळग्रंथी आहे पूर्ण घट होऊन जाते. नागाचं आयुष्य जे आहे 15 ते 20 वर्ष असते मित्रांनो. त्याच्यामध्ये ते 6 फुटापर्यंत घटतो. हा खूप वयस्कर कोबरा आहे. सापाचं अन्न हे उंदीर असते. बरं गाडीवर असेल त्यांचं. ओ वहिनी या इकडे, बरणी अवधूत बरणी दुकानातून एक बरणी घेऊन ये ना. अरे पलीकडे तिकडे दुकानात पटकन घेऊन. सेव करा. इथं वरती वरून खाली होती लोक. इकडून दुकानातून आला नाही बरणी. वॉइस बघेल. जर पाणी घे ना भाई. पाणी दमा ना. व्हिडिओ काढा बघू. पाणी पिले का नाही हे आपल्या मुळात माहितच नाही. उन्हाळ्याचे दिवस चालू सध्या.
की कसं पॉयक्युथर्मी अॅनिमल म्हणजे कसं शीतळ प्राणी आहेत. बघितलं? बघ ना 20 सोडायचं. 20 नाही भैया, बिल आहे ना, खूप बिल आहे. वाव. द्यायच्या बाबरने हे 5 मिनिट थांबा रे, कशाला त्याला बोलवून गेला? तुम्ही थांबा ना इकडं. बाबरने कशाची आहे? म्हणजे काय होतं? हो याच्यात काय होतं पहिलं? पापड्या तांदूळ. कुठं घ्या ना. कोबरा आहे कोबरा. त्याच्यात शांत बस बघ. घरापुढे घराच्या पुढे. तुम्ही त्याचा जबडा हाताना बघू शकता का? त्याचा आवाज पण येतो. पाणी प्यायलंय. साप सर्वात जास्त लाजळू प्राणी आहे. आणि मित्र फक्त कधी कधी नेचर त्याला असं दिलेलं आहे, विष दिलेलं आहे, कारण त्यांना कसं त्याचा मिसबिहेवियर होऊ नये म्हणून. चेतावणी देण्यासाठीच तो मार करतो. मोस्टली जेवढे साप आहेत ना, सगळ्या सापांमध्ये खाच आणि इंडियन स्पेक्टेड कोबरा आणि किंग कोबरा हे दोनच जाती आहेत जे फण काढू शकतात. बाकीचे न्यूरोटॉक्सिक, हेमोटॉक्सिक अथवा नॉन व्हेनमस हे कधीच फण काढत नाही. चला मित्रांनो, त्रास म्हणजे त्याला पॅक करून इथं मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी ह्याला घेऊन जाऊ. मागे जा ना तू. मागे जा. जेव्हा ही माणसाची बॉडी हिट सापाला लागते, जास्त प्रमाणात तर जे साप आहेत ते फिकल मॅटर टाकतात. गाणी खराब दिली कुठेही साप मिळाले मित्रांनो तर जवळच्या सर्प मित्राला बोलवा, नाहीतर वन विभागाला. वन विभागाचा नंबर आहे 1926. भेटू नवीन ठिकाणी जिथे साप निघालाय आणि मदत करा.